विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करत इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे तिसरे वर्ष या वर्षाचा शुभारंभ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। इटकळ पत्रकार दिनदर्शिका कॅलेंडर हे पत्रकार हैदर शेख यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन इटकळ येथे दिनांक 12 जानेवारी रोजी वार रविवार सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडले। ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे। यामध्ये महत्त्वाचे वेळापत्रक, अनेक मान्यवरांचे नंबर, अनेक दुकानदारांची जाहिरात यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यामध्ये तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे, माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक बाप्पाराज रोचकरी, महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त जितेंद्र कानडे, जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अब्दुलभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, माजी बाजार समिती उपसभापती शिवशरण काळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे, रफिक मुजावर मेजर, माननीय दाऊद मुल्ला, कार्यकारी संपादक विश्व 24 न्यूज, मराठी संपादक राहुल कोळी, NTV जिल्हा पत्रकार जिल्हा प्रतिनिधी पत्रकार आयुब शेख, शिवशरण काळे, माजी उपसभापती बाजार समिती, पत्रकार अविनाश उन्हाडे, रुपेश डोलारे, AR न्यूज, पत्रकार रफिक तांबोळी यांचा समावेश होता। इटकळ परिसरातील व्यापारी वर्ग, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी मनोगतात हैदर शेख व दिनदर्शिकेचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम पार पाडण्यासाठी नासिर सय्यद, रतन पठाण, अहमद मकानदार, सय्यद मुल्ला, एजाज शेख, सूत्रसंचालन जितेंद्र कानडे सर, तर प्रास्ताविक आणि आभार हैदर शेख यांनी मानले। विश्व 24 न्यूज साठी इटकळ प्रतिनिधी हैदर शेख। मधल्या प्रत्येक शब्दाला सुद्धा तितकंच मोल आहे आणि म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये जेव्हा मोठं होतो, आपलं चांगलं काम जगाच्या समोर प्रतिबिंबित करण्याचं काम पत्रकार करत असतात आपल्या वृत्तपत्रामधून। हाल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा पत्रकारांची संख्या वाढताना दिसते आहे। ही बाब खरं तर समाजाच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य आहे। लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ म्हणतो पत्रकारितेला, पण आज मीही पाहतो, आपण सर्वजण साक्षीदार आहोत, पत्रकारिता हा व्यवसाय अजिबात नाही, त्याच्यातून आर्थिक स्रोत अजिबात नाही, फक्त हे एक समाजसेवेचं व्रत आहे आणि व्रतस्थपणे जी सेवा आहे ते पत्रकार देत आहेत। पण अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा थोडा दुय्यम होत चाललेला आहे। म्हणजे याच्यातून त्यांना बरंच काही मिळत असेल म्हणून ते काही करतायत, पण असं अजिबात नाही। आणि म्हणून जे कोणी ग्रामीण भागामध्ये काम करतायत ते आमचे पत्रकार मित्र, आपणालाही मी विनंती करतो की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहा। जिथं जिथं प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरती सरकारच्या दरबारी आपल्या हक्क न्यायासाठी मागण्यांसाठी संवैधानिक काम आपण करावं, जरूर करावं, कारण शेवटी सत्यमेव जयते हे आपले बिरुद्ध जसं आहे तसं पत्रकारितेचं सुद्धा बिरुद्ध तेच आहे। कारण भावनांची अभिव्यक्ती मानवी मनाची नितांत गरज आहे आणि अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम जर कोणतं असेल तर ती म्हणजे पत्रकारिता आहे असं मी मानतो, आपण सर्वजण ते मानता। आणि म्हणून लिहितो आहे म्हणजे काय करतो आहे, मी पत्रकार म्हणून जेव्हा वृत्तपत्रामध्ये लिहितो आहे म्हणजे काय करतो आहे, लिहितो आहे म्हणजे निर्भय होतो आहे, जगाला नवी दृष्टी देण्यासाठी मी लिहितो आहे, कारण जगाला नवी दृष्टी देतो आहे। ही दृष्टी आपल्याला देता आली पाहिजे आणि म्हणून पत्रकारांनी सुद्धा आपलं चारित्र्य, आपलं शील आणि आपलं एकूणच जे काही कामातलं सातत्य आहे ते आवर्जून या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे आहे। निरभ्र आहे आमच्या चारित्र्याचा आरसा, अजन्म चालवू आम्ही हा शब्दांचा वारसा, जो आम्ही घेतलेला आहे तो वारसा आम्ही अजन्म चालवणारच आहोत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य त्या कामी असणारच आहे। सातत्याने एखादी बातमी जेव्हा वृत्तपत्रामध्ये येते तेव्हा आपलं त्यातून कौतुक जेव्हा होतं तेव्हा बरं वाटतं, काय पत्रकार साहेब काय चाललंय, या अर्धा कप चहा घेऊयात असं म्हणणारी मंडळी आहेत। परंतु जरा कुठं काहीतरी दाखवून दिलं आपण थोडंसं, मग ते ग्राम पातळीवरती असेल किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या कामाच्या किंवा सरकारच्या बाबतीत असेल, जेव्हा वास्तव आपण एकदा पत्रकारितेमधून मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या ठिकाणी टाळलं जातं, आपल्याकडे
थोडं तिरप्या नजरेनं बघितलं जातं, पण ठीक आहे, कारण तो त्यापुरचा भाग मर्यादित असतो. पण आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्या तालुक्याचं जर वास्तव लक्षात घेतलं तर आपल्या सर्वपक्षीय जे काही राजकारणी असतील, जे समाजकारणी असतील, ते पत्रकारांच्या बाबतीत जागरूक आहेत. पत्रकारांना योग्य तो ते सन्मान देत आहेत आणि पत्रकारांकडनं सुद्धा त्यांची या ठिकाणी नाहक कोणतीही बदनामी होऊ नये याची सुद्धा काळजी पत्रकारांनी घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा कोणी या कामामध्ये आपल्या कर्तव्यामध्ये कोणी कसूर करत असेल तर जरूर आपण त्यांना त्या गोष्टी लक्षात आणून देणं खूप महत्वाचं आहे. पण सातत्याने आपण काम करत असताना अनावधानपणाने आपल्या लेखणीतून एखादा शब्द जर चुकीचा गेला आणि त्यांची जर आपली विनाकारण बदनामी झाली तर ती परत घेता येत नाही, याची सुद्धा खातरजमा आपल्या पत्रकारांनी करणं खूप महत्वाचं आहे. कारण मी दैनिक संचार मधून जेव्हा पुण्यनगरीमध्ये लिहायला लागलो, तब्बल माझे आजपर्यंतचे 70 आर्टिकल्स प्रसिद्ध आहेत. तब्बल 70 आर्टिकल जेव्हा मी लिहिलो त्यातून माझी एकूण 7 पुस्तकं प्रकाशित झाली. अनेक वेळा माझ्यावरती कायद्याचा धाक दाखवला गेला, पण त्याचं महत्वाचं तुम्हाला मी कारण सांगतो. माझ्याकडे प्रचंड वाचन, अभ्यास आणि ऐतिहासिक संदर्भ असल्या कारणाने मी त्यातून निभावून निघू शकलो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.